30 नोव्हेंबर किंवा 1 डिसेंबरला नव्या सरकारचा शपथविधी होईल अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे। तर एक मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री अशी रचना असल्याचंही पवार म्हटले। राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकरांनी ट्विटच्या माध्यमातून सुप्रिया सुळेंवर निशाणा साधलाय। फेक नरेटिव्ह कंपनीच्या डायरेक्टर सुप्रिया सुळे, आमची महायुती मजबूत आहे आणि सरकार स्थापनेची काळजी करू नका, जेवढे निवडून आले तेवढे व्यवस्थित सांभाळा असा सल्ला चाकणकरांनी दिलाय। देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानाबाहेर महाराष्ट्र राज्याचे सदैव मुख्यमंत्री असे बॅनर झळकलेले आहेत। भाजपच्या नाशिक निफाड येथील कार्यकर्त्यांनी हे बॅनर लावले। मुख्यमंत्री पदाबाबत पंतप्रधान मोदी भाजपचे पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो मला आणि शिवसेनेला मान्य असेल अशी मोठी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे। महायुतीमध्ये कोंडी राहू नये म्हणून मी भूमिका मांडतोय असंही शिंदे म्हटले। काल मोदी आणि शहांना फोन केला, त्यांना सांगितलं की मी महायुतीमध्ये कोणत्याही प्रकारचा अडसर ठरणार नाही, मी काहीही ताणून ठेवलेलं नाही असं मोठं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलंय। तसंच आम्ही नाराज होऊन रडणारे नाहीत तर लढणारी लोक असल्याचं देखील शिंदे म्हटले। आम्ही सगळे महायुतीचे आहोत, 2.5 वर्ष मलाही भाजप आणि राष्ट्रवादीनं पाठिंबा दिलाच की, त्यामुळे महायुतीच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराला माझा पाठिंबा असेल असं मोठं विधान एकनाथ शिंदे यांनी केलंय। शिंदेंसारखा कणखर मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभला, शिंदे नाराज असल्याच्या अफवा आहेत, महायुती म्हणून शिंदेंनी घेतलेली भूमिका खूप मोठी आहे, त्यांच्या भूमिकेचा अभिमान आहे असं म्हणत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी एकनाथ शिंदेंचे आभार मानले। एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेचं स्वागत करत सुधीर मुनगंटीवार यांनी शिंदेंचे आभार मानले। मोठ्या मनाचा उमद्या मनाचा माणूस अशा शब्दात मुनगंटीवार यांनी एकनाथ शिंदेंचं कौतुक केलं। आम्ही तिन्ही नेते दिल्लीला जाणार असून दिल्लीतील बैठकीनंतरच मुख्यमंत्री पदाबाबतचा निर्णय होईल असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं। कार्यकर्त्यांनी कितीही वाटत असलं तरीही संख्याबळ महत्त्वाचं असंही अजित पवार म्हटले। महायुतीमध्ये कोणतेही मतभेद नाहीत, एकनाथ शिंदेंनी पत्रकार परिषदेतून सगळे काही संभ्रम किंतु परंतु दूर केलेत असं मोठं विधान देवेंद्र फडणवीसांनी केलं। मुख्यमंत्री कोण होणार यापेक्षा महायुतीचा मुख्यमंत्री होतो याचा आम्हाला आनंद आहे अशी प्रतिक्रिया नवनिर्वाचित आमदार अदिती तटकरे यांनी दिली आहे। राज्याला नव्या उंचीवर नेण्याचं काम शिंदे, पवार आणि फडणवीस करतील असंही त्यांनी स्पष्ट केलं। एकनाथ शिंदेंवर वरून दबाव असेल, दबावातून त्यांनी ही भूमिका घेतल्याची टीका नाना पटोले यांनी केली आहे। भूमिका जाहीर करायला शिंदे इतके दिवस का थांबले असा सवाल देखील त्यांनी केला। सीएम पदासाठी जे चेहरे दिसतायत त्यातूनच कुणी मुख्यमंत्री बनेल का हे देखील सांगता येत नाही, त्यामुळे राज्याची सूत्र मित्राच्या स्वाधीन कशी करता येतील हे दिल्लीत बसलेलं भाजप नेतृत्व ठरवेल अशीही टीका नाना पटोले यांनी केली आहे। झारखंडमध्ये ईव्हीएम नीट होते का असा प्रतिसवाल करत एकनाथ शिंदेंनी महाविकास आघाडीवर टीकास्त्र डागले। पराभव झाल्यानं विरोधक रडीचा डाव खेळत असल्याचीही टीका त्यांनी केली। यश मिळालं की ईव्हीएम चांगलं, मात्र आता विरोधक पराभवाचं खापर ईव्हीएमवर फोडतायत। ईव्हीएम वरील खरं तर विरोधकांनी त्यांची टीका अयोग्य असल्याचं म्हणत अजित पवार यांनी विरोधकांना सुनावलं। पाचोरा भडगाव मतदारसंघातील नवनिर्वाचित आमदार किशोर पाटील यांनी लाडक्या बहिणींचे आभार मानलेत। महिलांनी मोठ्या मताधिक्यानं विजयी करून विश्वास टाकला, त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नसल्याचं किशोर पाटील म्हणाले। श्रीवर्धनमधील अपक्ष उमेदवार राजेंद्र ठाकूर यांनी पराभवाचं खापर ईव्हीएमवर फोडले। इतकी कमी मतं मिळणं शक्यच नाही, याविरोधात ईव्हीएम बाधित उमेदवार पक्षांना एकत्र करून आंदोलन करण्याचा इशारा ठाकूरांनी दिला। नंदुरबार शहरातील गणपती मंदिरात भाजप पदाधिकाऱ्यांकडून आरतीचं आयोजन करण्यात आलं होतं। महाराष्ट्रातील जनतेच्या कल्याणासाठी देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री व्हावेत असं साकडं यावेळी गणरायाला घालण्यात आलं। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत यासाठी जळगावातील कार्लिका देवीच्या मंदिरात भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी महाआरती केली। यावेळी अनेक महिला पदाधिकारी उपस्थित होते। नांदेडमधील लोहा मतदारसंघातून निवडून आलेले राष्ट्रवादीचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकरांना मंत्री करण्याच्या मागणीसाठी एक समर्थक थेट उपोषणाला बसलाय। समर्थक जमीर पठाण यानं शपथविधीपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा पवित्रा घेतलाय। आणि आता एक मोठी बातमी, अजित पवार यांनी महायुतीच्या सरकारचा नेमका कोणता पॅटर्न असणार हे स्पष्ट केलेलं आहे आणि त्यानंतर नवीन मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री असं सरकार स्थापन होईल असं देखील अजित पवार यांनी सांगितलंय। तर दुसरीकडे नव्या सरकारचा शपथविधी महिन्याच्या शेवटी 30 तारखेपर्यंत व्हायला पाहिजे असं मोठं विधान अजित पवार यांनी केलंय। काही जरी वाटत असलं तरी शेवटी
प्रत्येकाची संख्या किती आली, कुणाचे किती लोक निवडून आले त्याबद्दल पण पाहिलं जातं। मागच्या 2.5 वर्षापूर्वीची गोष्ट वेगळी होती। राज्याचा कारभारी उद्या ठरेल, शपथविधी परवा होऊ शकतो। मंथ एंडपर्यंत 30 तारखेपर्यंत व्हायला पाहिजे। 30 किंवा 1 असं वेळ 30 किंवा 1। मतपत्रिकेवर निवडणुका घेण्यासाठी जन आंदोलन उभं करण्याची घोषणा काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केलेली आहे। महाराष्ट्रात लवकरच या मागणीसाठी सह्यांची मोहीम सुरू केली जाणार आहे। रब्बीच्या पेरण्या अंतिम टप्प्यात असून शेतकऱ्यांनी पीक विमा भरण्यास अद्यापही प्रतिसाद दिलेला नाही। पीक विमा भरण्याची अंतिम तारीख ही रब्बी ज्वारीसाठी 30 नोव्हेंबर आणि गहू, हरभरा, कांदा या पिकांसाठी 15 डिसेंबर अशी आहे। दर 5 वर्षांनी पार पडणारी पशुगणना यावर्षी अखेर 25 नोव्हेंबरपासून सुरू झालेली आहे। या पशुगणनेसाठी पहिल्यांदाच मोबाईल ॲपचा वापर केला जाणार आहे। त्याचबरोबर गोवंश आणि म्हैसवर्गीय जनावरांना एअर टॅगिंग केलं जाणार आहे। खडकवासला प्रकल्पातील धरणांमध्ये सध्या समाधानकारक पाणीसाठा असला तरी शहरासाठी किती पाणी राखीव ठेवलं जाईल याबाबत अद्याप निर्णय झालेला नाहीये। मंत्रिमंडळाच्या स्थापनेनंतर पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली तयार होणाऱ्या कालवा समितीच्या बैठकीत याबाबत निर्णय होण्याची शक्यता असल्याचं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। बारामती बाजार समितीमध्ये लसणाला उच्चांकी भाव मिळालाय। मार्केटमध्ये लसणाला 280 रुपये प्रति किलो इतका भाव मिळालाय आणि त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। इस्लामपूरमधून सलग 8वा विजय नोंदवताना जयंत पाटील यांची चांगलीच दमछाक झाली। पहिल्या फेरीपासून शेवटच्या फेरीपर्यंत मताधिक्य वाढतं ठेवण्याच्या परंपरेला दुसऱ्यांदा लढणाऱ्या निशिकांत भोसले पाटील यांनी ब्रेक लावला। निशिकांत पाटील यांनी 21 पैकी 5 फेऱ्यांमध्ये जयंत पाटील यांच्यावर आघाडी घेण्याची किमया करून दाखवली। गेल्या काही वर्षांमध्ये देशातील डिजिटल पेमेंट क्षेत्रामध्ये प्रचंड वाढ झाली आहे, पण यासोबतच याच्याशी संबंधित फसवणुकीच्या घटना देखील झपाट्याने वाढत आहेत। यूपीआय फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये 85% वाढ झाली आहे। राज्यातील बाजार समितीमध्ये कापसाची 38,837 क्विंटलची आवक झाली। यात वर्धा आणि अकोला बाजारात सर्वाधिक आवक झाली। कापसाला कमीत कमी 7,000 रुपयांपासून ते 7,300 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला। बाजार समितीमध्ये मक्याची आवक 82,359 क्विंटल झाली, तर त्याला सर्वसाधारण दर हा 2,155 रुपये प्रति क्विंटल असा मिळाला। राज्यातील बाजार समित्यांमध्ये मनोरंजन कांद्याची डेली शेअर 1,30,645 क्विंटलची आवक झाली आहे। यामध्ये सोलापूर बाजारात लाल कांद्याची 35,000, नाशिक बाजारात 33,000 तर अहमदनगर बाजारामध्ये 13,000 क्विंटलची आवक झाली। राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची 78,796 क्विंटल इतकी आवक झाली आहे। यामध्ये सोयाबीनला 4,100 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला। विधानसभा निवडणुकीमध्ये राज्यात महायुतीनं दमदार कामगिरी करत यश मिळवलं। मात्र आगामी महापालिका निवडणुकांमध्ये महायुतीतील 3 प्रमुख पक्ष एकत्रित लढणार की स्वबळ आजमावणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। इस्रोनं शुक्राची गुपितं जाणण्यासाठी मोहीम हाती घेतली। इस्रोनं शुक्र मोहिमेची तयारी केली असून लवकरच एक यान शुक्र ग्रहावर पाठवलं जाणार आहे। सांगलीत चांगला पाऊस आणि चाऱ्याच्या उपलब्धतेमुळे जिल्ह्यात दुधाचं उत्पादन 2 लाखांनं वाढलंय। वर्षभरात दैनंदिन सरासरी 15 लाख लिटर दूध उत्पादन होतं। ऑक्टोबर ते फेब्रुवारी या 4 महिन्यात दुधाचं उत्पादन 10 ते 15% वाढलंय। सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या 15व्या वित्त आयोगाच्या निधीसह एलबीटी अनुदानाला राज्य शासनानं कात्री लावली आहे आणि त्यामुळे महापालिकेला यंदा 65 कोटींचा फटका बसलाय। हा निधी शासनाकडून परत मिळणार की नाही, की निधीची कपात अशीच चालू राहणार असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत। मुंबईत घरांच्या किमती गगनाला भिडल्याचं समोर आलंय। असाच एक व्यवहार मुंबईतील उच्चभ्रू भागात झालाय। तब्बल 105 कोटी रुपयांना एक घर खरेदी करण्यात आल्याची माहिती मिळते। नाशिकमध्ये उबाठाचे पराभूत उमेदवार सुधाकर बडगुजर यांनी ईव्हीएमची फेर मतमोजणी करण्याची मागणी केली होती। ती मागणी मान्य झाली आहे। बडगुजर यांना एकूण मतदान केंद्राच्या 5% केंद्राची फेर मतमोजणी करता येणार आहे। प्रति युनिट 40,000 आणि 18% जीएसटी भरून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार 5% केंद्राची फेर मतमोजणी करता येणार आहे। डोंबिवलीतील 65 बेकायदा इमारती जमीनदोस्त करा असे आदेश उच्च न्यायालयानं कल्याण डोंबिवली पालिका प्रशासनाला दिलेले आहेत। सर्व बेकायदा इमारती येत्या 3 महिन्याच्या कालावधीत तोडण्याचे आदेश देण्यात आले।
MIDC मार्फत जलवाहिनींच्या देखभाल दुरुस्तीचं काम हाती घेण्यात येणार आहे आणि या कामामुळे कळवा, मुंब्रा आणि दिवा भागाचा पाणी पुरवठा शुक्रवारी दिवसभर बंद राहील। यामुळे नागरिकांना पाणी टंचाईच्या समस्येला सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे। राज्यात वर्षभरात डेंग्यूमुळे 26 जणांचा मृत्यू झालाय। याचवेळी हिवतापानं 20 जण दगावले आहेत। राज्यात हिवताप आणि डेंग्यूचे सर्वाधिक रुग्ण मुंबई महापालिकेच्या हद्दीत आढळून आले आहेत। डेंग्यूचे सर्वाधिक मृत्यू मुंबईमध्ये तर हिवतापाचे सर्वाधिक मृत्यू गडचिरोलीमध्ये झाले। नाशिकच्या कॉलेज रोड परिसरातील बाटा शोरूमला आग लागली होती आणि या आगीमध्ये सुदैवानं जीवितहानी झाली नसली तरी शोरूमचं मोठं नुकसान झालंय। आगीचं नेमकं कारण अस्पष्ट आहे। महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढू लागलाय। नाशिकमध्ये निचांकी तापमानाची नोंद झाली आहे। नाशिक जिल्ह्यातील निफाडमध्ये पारा 8.3 अंशांवर गेलाय। दरम्यान पुणे आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये देखील थंडी वाढली आहे। मुंबईमध्ये बांधकामांच्या धुळीमुळे होणारं प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेनं 5,000वर बांधकामांना नोटीस बजावून प्रदूषण नियम पाळण्याच्या सूचना दिल्यात। हे नियम पाळणं बंधनकारक असून सर्व वॉर्डमध्ये यासाठी बांधकामांची झाडाझडती घेतली जाणार आहे। लव जिहाद रोखण्यासाठी आणि धर्मरक्षणासाठी महिला कीर्तनकारांची ब्रिगेड मैदानात उतरली आहे। आळंदीमध्ये कीर्तनातून जनप्रबोधन करण्याचा ठराव करण्यात आला। तसंच जिजाऊ आणि सावित्रींचा करारी बाणा दाखवू असाही इशारा महिला कीर्तनकारांनी दिला। हंगामातील पहिला आंबा म्हणून आफ्रिकेतील मलावी आंब्याला गेल्या 6 वर्षांपासून मान मिळतोय आणि या आंब्याला मोठी मागणी असून मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मलावी आंबा विक्रीसाठी उपलब्ध झालाय। चंद्रपूर ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील बोटेझरी जंगलात सोडलेल्या गिधाडांपैकी 3 गिधाडांचा मृत्यू झालाय। जानेवारी महिन्यात हरियाणा राज्यातील पिंजोर येथून आणलेली 10 गिधाडं बोटेझरी जंगलात सोडण्यात आली होती। ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन सोहळ्यासाठी तीर्थक्षेत्र अलंकापुरीत वारकऱ्यांची मांदियाळी जमली। माऊलींच्या वैभवी रथोत्सव सोहळ्यात लाखो वारकऱ्यांच्या हस्ते रथ ओढला गेला। गोपाळपुरा ते महाद्वार असा प्रवास करत या रथोत्सवाची सांगता झाली। आता एक मोठी बातमी, येत्या 2 डिसेंबरला नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा मुंबईमध्ये होणार असल्याची माहिती सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला दिली आहे। भाजपचा मुख्यमंत्री होणार असल्याचंही सूत्रांकडून सांगण्यात आलंय। यावेळी महत्त्वाच्या कॅबिनेट मंत्र्यांचा शपथविधी होणार असल्याची माहिती आहे। दरम्यान भाजपमध्ये कुणाकुणाची मंत्रिपदी वर्णी लागू शकते आपण ते देखील पाहूयात। भाजपच्या मुख्यमंत्री शपथविधीचा मार्ग मोकळा झालेला आहे। 2 तारखेला भाजप महायुतीचा शपथविधी पार पडणार असल्याची न्यूज 18 लोकमतला सूत्रांकडून माहिती मिळते। तर भाजपचे संभाव्य मंत्री कोण असतील आपण ते पाहतोय। सरकारचे संकटमोचक तसंच उत्तर महाराष्ट्रात भाजपचं चांगलं काम केलेले गिरीश महाजन, रवींद्र चव्हाण, मंगलप्रभात लोढा, त्यासोबतच चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार यांचं देखील नाव समोर येत आहे। नवी मुंबईचा बालेकिल्ला ज्यांनी सांभाळला ते गणेश नाईक, भाजपसाठी हिंदुत्वाचा चेहरा म्हणून जे पुढे आले ते नितेश राणे आणि पश्चिम महाराष्ट्रात भाजप वाढवण्यात ज्यांचा सहभाग होता ते शिवेंद्रराजे भोसले यांचं देखील नाव समोर येत आहे। हे देखील संभाव्य मंत्री असू शकतात। राष्ट्रवादी काँग्रेसला सुरुंग लावत पुन्हा आमदार जे झाले ते राहुल कुल,